आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या चॅलेंजर जोडीकडे। कॉमेडीचे वेगवेगळे प्रकार असतात। आता आपण जरा एक भयानक कॉमेडी बघणार आहोत। भयानक या अर्थानं म्हणतोय कारण आता इथं दोन भूत येणार आहेत, एक सिनियर भूत आणि एक ज्युनियर भूत। बघूयात आता हे सिनियर ज्युनियर मधलं काय नातं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या स्पर्धक जोडीचं, सतीश तारे आणि विजय पटवर्धन। जागो सोने वालों, सुनो मेरी कहानी। जागो सोने वालों, सुनो मेरी कहानी। क्या मेरी क्या गरीबी, सुन लो बातें ये पुरानी। जागो इथे सोहळ्याचं मी त्याला पाहिलं होतं, माझ्या आधी पळत पळत आला होता। आता सोडणार नाही मी त्याला, मुंडकाच मारतो त्याचं। नीट उभं होतो तेव्हा तरी म्हणायचं रे, आता फाटेल ना, पॅन्ट फाटेल ना। गो काय माझ्या एरियामध्ये काय करतोयस? काय म्हणालास? माझ्या एरियामध्ये काय करतोयस? कडक मे महिना आहे, गच्चीत वाळत घातलेले पापड कुरड्या चोऱ्याला आलोय मी। काहीतरी विचारतोस? आलायस तसाच उलट्या पावली परत जा। मी का म्हणून उलट्या पावली परत जायचं? आपण भूतो अरे मग सुलट्या पावली चालायची प्रॅक्टिस केली आहे मी, हे बघ। आणि मला उलट सुद्धा चालता येतं, हे बघ, समजलं? होय, आणि उलट्या पावलाची असतात ती भूत, पण उलट्या काळजाची असतात ती माणसं। माणसाला एवढा घाबरतो? प्रचंड घाबरतो माणसांना। माणूस नावाची लॉटरीचं तिकीट सुद्धा मी कधी काढलेलं नाही। माणूस नावाची लॉटरी? भूतांची लॉटरी नसते का? तशीच माणूस नावाची लॉटरी आहे। ही माणसं फार वाईटच्या पेक्षा आपण भूत परवडली। आपण प्रेत झाल्यानंतर जे आलेलं असतं ते असं रक्त आरपून ओरपून पितो, पण हे मंत्री संत्री गोरगरिबांची रक्त जिवंतपणी शोषतात रे, काय खाल्लेस ते चिंगम खाऊन मग व्हायची कसं काय आलास? मी इथे कसा काय आलो? चित्रगुप्त आणि यम ही नावं कधी ऐकलेत? ते मला पापी पापी म्हणत होते, तेव्हाच मी ठरवलं हे ऐकायचं नाही आणि मुद्दाम मी चाललो त्याला शोधायला। त्याला ज्याच्यावर मी फासावर गेलो। फासावर कशाला गेलास? फासाच्या आतमध्ये जायचं होतं। ऐक रे, ऐक जरा, ज्याच्यामुळं मला स्वर्ग नको होता, नरकच हवा होता, कारण ती व्यक्ती इथं आल्याचं मला कळलेलं आहे, समजलं? आणि मी तिला सोडणार नाही आहे, आता सोडणार नाही आहे। का सोडणार नाहीये? तू नीट उभारा, सगळ्या बिजागिऱ्या ढिल्या होतील तुझ्या। ज्याच्यामुळे मी फासावर लटकलो त्यालाच मी इथं शोधणार आहे। तो इथं आल्याचं मला कळलेलं आहे, त्याला मी शोधणार म्हणजे शोधणार। तर मला एक सांग, काय तू नेमका तिकडून पळत पळत इकडे का आलास? अच्छा, ते कळलं, पण आता का आलास? माझी गर्लफ्रेंड होती म्हणजे गेली बिचारी, गेली? तिला बघून मी गाणं म्हणायचो, मैंने पूछा चांद से के देखा है कहीं मेरी यार सासी की कसम। ही चाल पण बरी आहे, ओरिजिनल काय ऐक एकदा। आई गात बसतो झपला, पण काय योगायोग आहे बघ। काय माझी सुद्धा एक सुंदर अतिसुंदर अशी ब्युटिफुल बायको होती म्हणजे आता नाही ती। ठार मारलं मी तिला, मेली ती। आणि तिला ठार मारल्यानंतर मला आठवलं मी तिच्यासाठी किती किती गोडगोड गाणी गायचो। कुठला? तुमको पाया है तुझे से खोया हूँ, कायनात में नहीं है कोई। काय नातं नव्हतं मग कशी बायको होती? बायको हेच नातं होतं, त्यात अजून काय नातं पाहिजे तुला? आणि मग मला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं। मला एक कळे ना, मी ऑफिसला गेल्यानंतर बिचारी 24 तास घरात करते काय? माझी ओळख असते तर मी गेलो असतो। अरे कॉमेडी टच दिला। ओके मग विचार केला, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकटी दुकटी नसणार, महिला मंडळात सुद्धा हिचं पटत नाही, हे जात नाही, मग काय करत असणार ही स्त्री? मी असतो तर विरंगुळा तरी केला असता। काय रे
कॉमेडी टच दिला. मग विचार केला हिच्यासाठी मला काय करता येईल की तिचा आयुष्यातला बहुमूल्य वेळ जो वाया जातो तो अत्यंत प्रेमपूर्वक जाईल म्हणून. मी प्रेम दिला असतं ना तिला. कॉमेडी टच ना. नाही, रिअल फॅक्ट. रिअल फॅक्ट. मी विचार केला 24 तास एकटे काढते म्हणजे हिचं काहीतरी लफडं असलं पाहिजे. आणि मी डबा धरून बसलो. डबा 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 आणि दाराच्या बाहेर उभं राहिलो. मी म्हणलं कशी येईल, काय येईल, काय करते काय, म्हणून मी तिला फसवलं. ऑफिसला जातो सांगून ऑफिसला गेलोच नाही. बायकोला फसवलास? बायकोला काय, मी एकदा सरकारला सुद्धा फसवलं होतं. कसं? लोकलचं रिटर्न तिकीट काढलं आणि गेलोच नाही. बस म्हटलं बोंबलच. एकदा हॉटेलला फसवलं, 3 स्टार हॉटेलला. काय? एसी असून वापरलं नाही तरी एसीचं बिल देऊन बाहेर पडलो. मुद्दा तो नाहीये, माझ्या घराच्या बाहेर मी डबा धरून बसलो होतो, तोच माझ्या डोळ्यासमोर अशी एक व्यक्ती अंधुकशी चालत येताना मला दिसली. अंधुकशी व्यक्ती अंधुक नव्हती, नजर अंधुक झाली होती. आणि मग लक्षात आलं आपण चष्मा घातलेला नाहीये. ही व्यक्ती चालत चालत माझ्या दाराच्या समोर गेली आणि तिनं ट्रंग ट्रंग फोन आला. तुझ्या बापानं दारात फोन लावला होता काय? डोरबेल होती, डोरबेल त्याने वाजवली. तेवढ्यात बायको आत या म्हटली. नाही, दार उघडल्याचा आवाज झाला. त्यानंतर ते आतमध्ये गेले. त्यानंतर मग लगेच दार बंद झालं. नाही, हा बायकोचा आवाज होता. त्याने तिला आतमध्ये घेतलं. मग माझी चुळबुळ सुरू झाली. म्हणजे काय करत असेल ही जोडी आतमध्ये, मला ते दिसलं पाहिजे, मला ते दिसलं पाहिजे म्हणून मला काही दिसावं म्हणून दरवाजाला कान लावून उभा राहिलो. दिसावं म्हणून कान लावला. सुंदर स्त्रीची आंघोळ होत असताना पाहिलीस कधी? नाही ना? ऐकलीस कधी? त्यातलंच हे प्रकरण आहे, समजलं? महत्वाचा मुद्दा पुढे आहे. आतमध्ये गेल्यानंतर अचानक फॅन तुटलेला पंखा सुरू झाला. माझ्या घरात एकच फॅन आहे तो. 2 पाती आहेत, एक तर आपण फिरावं लागतं किंवा मग फॅनला फिरवावं लागतं. त्यानंतर मी अजून पुढे घराच्या पुढे गेलो, अजून कान चौकारले. म्हटलं काय चालू असेल? कोचाच्या तुटलेल्या स्प्रिंगा वाजत होत्या. आता मला राहवलं नाही. म्हटलं आतमध्ये काय चाललंय, म्हणून मी उठलो आणि पाहतो तो काय खाडकन दार माझ्या कपाळाला लागलं. दार बंद होतं. जिवंत माणूस कसा दारातून आरपार होऊन जाईल? आपण प्रेत भूतात्मा असतो तेव्हा आरपार जाऊ शकतो, पण तरी सुद्धा सर्व शक्तीनिशी मी दार उघडला आणि आतमध्ये गेलो. पाहतो तो काय माझी बायको मलाच बघून ओरडली, पळा 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 पळा. माझ्याच घरात मीच पळतोय आपला पुढे पुढे. लक्षात आलं काहीतरी गंडवागंडवी चालू आहे, कारण बायकोचा हात खिडकीतून बाहेर चालला होता. पळा 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 पळा. बस तिथेच मला जाणवलं. मी त्वरित खिडकीपाशी आलो, पाहिलं कोण पळतंय. थांब म्हणलं, पळू नकोस. तो सुद्धा घाबरून माझ्याकडे बघायला लागला. माझ्या त्वरित लक्षात आलं हीच ती व्यक्ती. तिचं डोकं फोडावून दिसेल ती वस्तू मी हातात घेऊन त्याच्या डोक्यावर मारण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मला काही सापडलं नाही, मला काही सुचलं नाही. एक शिशवीची पेटी दिसली, ती उचलली आणि खातली त्या डोक्यात. खलास. व्यक्ती जागच्या जागी मरण पावली. बायकोकडे मी प्रेमानं पाहिलं. ती म्हणाली आता मी तुम्हाला सोडणार नाही, आता मी पोलिसांच्या ताब्यात देणार, तुम्हाला शिक्षा होऊ देणार. मी लढलं तिचं जवळ आणि तिचा खून करून टाकलं. पोलिसांना कळलं आणि जज्जांनी मला फाशीची शिक्षा ठोठावली आणि मी इथे आलो. आणि मला कळले ती व्यक्ती इथं चालली आहे मला फसवणारी. त्यासाठी मी माझे दात पटाशीचे करून घेतले. तिला मी चावणार आहे समजलं? गुड बाय. एक मिनिट. काय? ती शिशवीची पेटी फेकणारा सद्गृहस्थ तू होतास? खिडकीतून खाली वाकून मी ज्याच्याकडे बघितलं तो दूरग्रस्त तू होतास? नाही, मग त्या पेटीमध्ये लपलेला सद्गृहस्थ मी होतो. आपल्याकडे हवालदार आलेले आहेत, ते पण तुम्हाला घाबरलेत. त्यांना मी विचारतो जरा चर्चा करा आणि इन्क्वायरी करा लोकांना कसं वाटलंय. नाही विचारायला पाहिजेच आहे. आणि हे दोघं पुणेकर आहेत आणि ह्यांच्यातले अंगभूत गुण आहेत. ते ह्या पुणेकरांचे अंगभूत गुण ह्या पुणेकरांना कसं वाटतं जाणून घेऊया. मिलिंद फाटक. अरे वा सतीश फॅन्टॅस्टिक. विजय फॅन्टॅस्टिक. सुंदर भूत आहेत रे. भूतांच्या प्रेमात पडावं असं वाटायला लागलं हे तुमचा अभिनय. फारच मस्त. मंजुषाताई खूप सुंदर वाटलं.
आणि खरंच दोघांनी खूप धमाल केलीत तुम्ही. मजा आली. वा वा चालू द्या तुमचं, चालू द्या. पुढचा तडका सुरू होऊ द्या. आपण सगळ्यांना असेच हसवत राहणार आहोत कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच असं आहे, क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगी तुरा. तेव्हा हा कलगी तुरा कोण मिळवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तुम्हाला पुढच्या स्किटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.